जय महाराष्ट्र पब्लिक. तर आज आपण बघणार आहे की दुबईचा जॉब सीकर व्हिसा एजंटशिवाय कसा काढायचा. तर त्याच्यासाठी ही रील तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि हा व्हिसा असा आहे की तुमच्याकडे जॉब ऑफर नसली तरी तुम्ही दुबईमध्ये जाऊन जॉब शोधू शकता किंवा जॉबसाठी इंटरव्ह्यू देऊ शकता. हा व्हिसा तुम्हाला 60 दिवस, 90 दिवस किंवा 120 दिवस या कालावधीकरता मिळतो आणि तुम्ही या कालावधीमध्ये दुबईमध्ये राहून जॉब शोधू शकता. यासाठी तुमचं एज्युकेशन टॉप 500 युनिव्हर्सिटीमधून झालेलं पाहिजे, ज्या लिस्टेड आहेत. आणि पासपोर्ट, तुमचे फोटोज, तुमचा व्हॅलिड सगळे डॉक्युमेंट, शिक्षणाचे डॉक्युमेंट, या सगळ्या बेसिक गोष्टी या व्हिसासाठी लागतात. आणि तुम्ही इझिली ऑनलाईन दुबईच्या ऑफिशियल पोर्टलवर जाऊन हे अप्लाय करू शकता. आणि म्हणूनच तुम्हाला हा व्हिसा काढण्यासाठी कोणत्याही एजंटची गरज नाही. तुम्ही स्वतः ॲप्लिकेशन करू शकता आणि स्वतः फीस भरून प्रोसेस पुढे करू शकता. तर प्रोसेस कशी आहे तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो करा. मी तुम्हाला जसं सांगतो तसं तुम्ही फॉलो करा. तर चला आपण स्टेप बाय स्टेप हा व्हिसा कसा अप्लाय करायचा ते जाणून घेऊ आणि तुम्ही पण माझ्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप ही प्रोसेस फॉलो करा. तर स्टेप 1 आहे की UAE गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल पोर्टलला जायचं तुम्हाला. तिथे जाऊन जॉब सीकर हा व्हिसाचा ऑप्शन सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर तुमचे बेसिक डिटेल्स भरायच्या, शिक्षणाच्या, तुमचा पासपोर्ट, तुमचा ईमेल, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा तुमचे बेसिक काही डॉक्युमेंट असतील तिथं जे लागत असतील ते तुम्ही तिथं अपलोड करायचे. त्याच्यानंतर स्टेप 3 आहे की तुम्ही 60 दिवस, 90 दिवस किंवा 120 दिवस याच्यापैकी तुमच्या प्लॅननुसार ड्युरेशन निवडायचं आहे. त्याच्यानंतर स्टेप 5 ऑनलाईन फीस भरायची आहे आणि ॲप्लिकेशन सबमिट करायचं. त्याच्यानंतर स्टेप 6 अप्रुव्हल आल्यानंतर तुम्ही कायदेशीररित्या दुबईला जाऊ शकता आणि तिथे जाऊन जॉब शोधू शकता किंवा जॉबसाठी इंटरव्ह्यू देऊ शकता. आणि तुम्हाला हे सगळं करत असताना कोणत्याही एजंटला पैसे देण्याची गरज नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला म्हटलो की व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची टिप देणार आहे. ती म्हणजे अशी की मान्य आहे तुम्ही हा व्हिसासाठी अप्लाय करशान, अप्रुव्हल येईल, पण तुम्हाला खर्च किती येईल टोटल, तिथं जाऊन जॉब शोधायचा, तिथं गेल्यानंतर तिथं राहायचं, तिथं फिरायचं, तिथं तुम्हाला खाण्यापिण्याचा, राहण्याचा सगळा खर्च, ह्या सगळ्याचं तुम्ही एक गणित बसवा. किती खर्च येईल, किती खर्च लागेल, हे सगळं एकदा तुम्ही पूर्ण पॅकेज तयार करा आणि मग ह्या व्हिसासाठी प्रोसेस करा. कारण व्हिसा फीज वगैरे आहे 6-7 हजार रुपये, ठीक आहे, परंतु तुम्हाला जाण्यासाठी विमान तिकीट लागेल, तिकडून येण्यासाठी विमान तिकीट लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला तिथं गेल्यानंतर हॉटेल वगैरे लागते राहण्यासाठी, त्याच्यानंतर जेवण वगैरे, त्याच्यानंतर तुम्हाला ट्रॅव्हलिंगचा खर्च. तर हा ओव्हरऑल तुमचा एक्सपेन्स सगळा काउंट करा आणि त्याच्यानुसार तुम्ही प्रोसेस करा. कारण असं आपल्याला सोपं वाटतं की फक्त व्हिसा काढू आणि जाऊ, पण मग बाकीचा पण खर्च आहे. तर हीच होती त्याच्यातली प्रो टिप की तुम्हाला सगळा खर्च जेवढा येईल त्याचं तुम्ही पहिले गणित बसवा आणि मग जा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, फॉलो करा आणि सेव्ह करा, जेणेकरून तुम्हाला ही माहिती वारंवार बघायला भेटेल आणि व्हिसा अप्लाय करण्यासाठी इझी होईल. आणि व्हिडिओमध्ये काही चुकलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन देशांच्या माहितीसाठी मला फॉलो करा. जय महाराष्ट्र.